ह्या घराची मालकीण मीच आहे असं म्हणत मग मी पदर खोसला आणि कामाला लागले. आता एवढे सगळे कामं पडले होते की विचारूच नका. त्यात मला हे दिसलं. म्हटलं चला लगेच तुम्हाला दाखवून घेऊया. कसं वाटतंय मला सांगा. एकदम चमकदार वस्तू आहे. आता मालकीण जरी मी असले तर कामं माझे ना मोलकरणीसारखे येतं. मीच मालकीण आणि मीच मोल करीन हाच माझा कायदा आहे सध्या तरी. मग त्यामुळे मी मुलांनी केलेला पसारा सगळा आवरून घेतला आणि झटपट पटापट अशी कामाला लागले. आता मशीनला ऑर्डर दिली होती की बाई तू कपडे धुवून घे, मी तोपर्यंत बाकीचं काम करते. आणि आमचंही पिल्लू मध्ये मध्ये लुडबुड करत होतं तिला की तिचं हे कामच आहे मध्ये मध्ये आईच्या मागं पुढं करायचं. आता 1 मिनिटात माझे एवढे सगळे कामं आवरले होते त्यामुळे कशाला एकदम कोरड पडली होती. म्हटलं मग असा ओढला करून घेऊया आणि 1 ग्लास पाणी मी खटकन पिऊन घेतलं. आता किचनमध्ये गेल्यावर कळत नव्हतं की नेमकं सुरुवात करायची कुठून. मग मी सुरुवात केली एक पोच देऊन. त्याच्यानंतर लागले मी लगेच चपात्याला. आधी भाजी की चपाती हा प्रश्न होता, पण शेवटी मी चपात्या लाटायला घेतले आणि माझ्या मध्ये मध्ये करणाऱ्या पदराला मी थोडंसं साईड लाईन केलं आणि भराभर साऱ्या चपात्या लाटून घेतल्या. चला आता तुम्ही शेवटपर्यंत आलाच आहात तर एक लाईक करा.